पाथर्डीमधील दैत्य नांदूरमध्ये मुलीला त्रास देतो म्हणून जावयाच्या डोक्यामध्ये दगड घालून सासऱ्यानं खून केल्याची घटना घडली आहे। दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून कोरडगाव शिवारामधनं आरोपी दहिफळे याला ताब्यात घेतलाय। दैत्य नांदूर येथील नारायण शंकर पालवे याचा गावातीलच सूर्यभान उर्फ सुरेश दहिफळे यांच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 6 महिन्याचा मुलगा आहे। नारायण हा पत्नीला त्रास देतो म्हणून त्याचा सासरा सूर्यबान दहिफळे त्याच्याशी नेहमी वाद घालत असे। गुरुवारी नारायण पालवे याच्या सासऱ्याच्या वस्तीकडे गावाबाहेर जात होता। रस्त्यातच सासरा सुरेश दहिफळे आणि नारायण यांच्यामध्ये वाद सुरू झाले। सुरेश दहिफळे याने जावई नारायण पालवे याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला आणि तिथून पळून गेला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस हवालदार आर.के. रांझणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे, नय्यूब पठाण, भगवान सानप यांनी संशयित आरोपी सूर्यबान उर्फ सुरेश दहिफळे यांचा पाठलाग केला। कोरडगाव शिवारामध्ये एका हॉटेल शेजारी त्याला पाठलाग करून पकडण्यात आलाय। नारायण पालवे यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये खुनाची फिर्याद दाखल केली आहे। दैत्य नांदूर गावामध्ये खुनाच्या घटनेचे पडसाद उमटले होते, मात्र पोलिसांनी तातडीनं आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे वातावरण शांत झालंय। 3 दिवसापूर्वी मयत नारायण पालवे यांच्या छपराचं घर पेटलं होतं। याबाबत तक्रार दाखल नाहीये, मात्र आता त्याचाही तपास पोलीस घेत आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करतायत। पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की निंबादेवी दैत्य नांदूर या ठिकाणाला एका माणसाचा तिथे मर्डर झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणाला तात्काळ आम्ही पोलीस टीमसह तिथे रवाना झालो। रवाना झाल्यानंतर तिथं केदारेश्वर बाजूला जो काही रस्ता जातो त्या रस्त्याच्या ठिकाणाला एक माणूस मयत तिथं पडलेला होता, त्याच्या डोक्यात दगड घातला होता। तर त्याचं तिथं माहिती घेता सदरचा जो इसम आहे त्या इसमाचं नाव नारायण शंकर पालवे, हा निंबा दैत्य नांदूरचाच राहणारा, तो तिथं मयत म्हणजे त्या डोक्यामध्ये दगड घातलेला रक्ताचा थाळू तिथं पडलेला होता। आणि या बाबतीमध्ये थोडीशी माहिती घेतली असता तर सदरच्या इसमास त्याच्या सासऱ्यानं, त्याचा सासरा सूर्यभान दिनकर दहिफळे यांच्या बाचाबाच झाली, त्यांनी त्याला मारत अशी आम्हाला माहिती समजली। माहिती समजल्यानंतर ताबडतोब आम्ही आरोपीचा पाठलाग चालू केला, आरोपीचा शोध घेतला। तर आरोपी आम्हाला कोरडगाव परिसरामध्ये आरोपी तिथे त्या बाजूला तिथे मिळून आलात आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास चालू आहे। सदरचा या दोघांमधला तात्कालिक वाद होता आणि यापूर्वी सुद्धा जो मयत आहे, मयत हा त्याच्या पत्नीला त्रास द्यायचा, त्याच्या घरी पण त्रास द्यायचा आणि त्याच्यामुळे मयताचं आणि जो त्याचा सासरा आहे सूर्यबान दहिफळे यांचं भांडण झालं आणि त्या भांडणाच्या ह्याच्यातून त्याने त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला ठार मारलेलं आहे। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।